प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन्स सोनामाता प्रशालेसमोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। दरम्यान इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने ढोल ताशाच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भला मोठा हार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यामुळे अवघा परिसर भाजपमय झाला होता। तर जय जय श्रीरामचा नारा घुमल्याने अवघा परिसर भगवामय झाला। मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो क्रमांक 22 याचं नूतन भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ जिल्ह्याचे सक्षम नेतृत्व असलेले पालकमंत्री आपले जयाभाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यालयाचं फीत कापून शुभारंभ झालं आणि शुभारंभाच्या नंतर स्वर्गीय पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस आज दीप प्रज्वलन करून या कार्यालयाचं शुभारंभ झालं। या प्रसंगी शहरमध्येचे दमदार युवा आमदार आदरणीय देवेंद्रदादा कोटे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी किसन जाधव व नागेश अण्णा गायकवाड यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री गोरे यांनी काढले। यावेळी नगरसेवक किसन भाऊ जाधव, माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, नगरसेविका चैताली शिवराज गायकवाड, दत्तात्रय मामा नटगिरी, प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील, प्रभाग क्रमांक 16 च्या नगरसेविका कल्पना संतोष कदम, अंबादास जाधव, अमोल गायकवाड, ॲडव्होकेट किरण गायकवाड, उमेश जाधव, शरद शिंदे, निलेश कांबळे, संतोष गायकवाड, अजिंक्य जाधव, कार्तिक जाधव, माऊली जरग, शाहजहान शेख, शिवा पाटणकर, तेजस गायकवाड, उत्कर्ष गायकवाड, प्रथमेश पवार, माणिक कांबळे, फिरोज पठाण, वसंत कांबळे, महादेव राठोड, हुलगप्पा शासम, अजिंक्य शिंदे, सचिन राऊत, ऋषी येवले, दिनेश आवटी, नागेश जाधव आदी उपस्थित होते।